शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी दीपक मालदे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत करतो। आज आपण अतिवृष्टी अनुदान 2022 च्या संदर्भात सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो 2022 या वर्षामध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस, मोठ्या प्रमाणात झालेली गारपीट अशा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे शेतपिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि याच अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून 2022 या वर्षातील अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांना मिळावे याकरता GR म्हणजे शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता आणि या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे 2022 या वर्षाचे अतिवृष्टी अनुदान शेतकरी यांना वितरित करण्याची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे। अतिवृष्टी अनुदान वितरणाची प्रक्रिया राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकरी यांची KYC प्रक्रिया करण्यात येते। राज्यातील विविध जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी यांची अतिवृष्टी अनुदान 2022 ची KYC प्रक्रिया पूर्ण करून शेतकरी यांच्या बँक खात्यामध्ये थेट अनुदान वितरित करण्यात आले आहे। परंतु असे असले तरी राज्यातील अनेक शेतकरी अतिवृष्टी अनुदान 2022 पासून वंचित असल्याचे दिसते। त्याचे मुख्य कारण जर आपण बघितले तर बऱ्याच शेतकरी मित्रांना अतिवृष्टी अनुदान 2022 बद्दल माहिती नाही आणि दुसरे कारण जर बघितलं तर अतिवृष्टी अनुदानाची ऑनलाईन वेबसाईट जिच्या माध्यमातून शेतकरी यांची KYC होते ती वेबसाईट KYC साठी असक्षम असल्या कारणाने वेळोवेळी तांत्रिक बिघाड या वेबसाईटवर होत असल्याने शेतकरी यांची KYC होत नाही। परिणामी त्यांचे अतिवृष्टी अनुदान मंजूर असून ते अतिवृष्टी अनुदानाच्या लाभापासून वंचित राहतात। शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी अनुदान 2022 चा लाभ कसा मिळवायचा याची KYC प्रक्रिया शेतकरी यांनी कशा पद्धतीने करायचे, किती दिवसात शेतकरी यांना अतिवृष्टी अनुदान मिळते या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न आपण आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे। परंतु आज पुन्हा एकदा अतिवृष्टी अनुदान 2022 कशा पद्धतीने शेतकरी यांनी मिळवायचं त्यासाठी काय काय करावे लागेल याबाबत थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत। शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी अनुदान 2022 मिळवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला तलाठी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयाला भेट द्यावी लागेल। या ठिकाणी समाविष्ट असलेल्या महसूल मंडळातील प्रत्येक गावाच्या शेतकरी यांचे अतिवृष्टी अनुदान 2022 च्या लाभार्थी शेतकरी यांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहे। या यादीमध्ये प्रत्येक शेतकरी यांचा 24 अंकी विशिष्ट क्रमांक तयार झालेला असून विशिष्ट क्रमांक व शेतकऱ्यांना किती अनुदान मंजूर झाले आहे याची रक्कम देखील तलाठी कार्यालयात किंवा शेतकरी यांना तहसीलला मिळून जाते। तलाठी कार्यालयातून शेतकरी यांनी आपला विशिष्ट क्रमांक मिळविल्यानंतर आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी शेतकरी यांना भेट द्यावी लागेल। या ठिकाणी शेतकरी यांची अतिवृष्टी अनुदान 2022 ची KYC प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येते ते आपण या ठिकाणी पाहू। या ठिकाणी शेतकरी यांची KYC प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात येते। आपण स्क्रीनवर पाहू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकरी यांचा 24 अंकी अतिवृष्टी अनुदान 2022 चा विशिष्ट क्रमांक टाकण्यात येतो। विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्याचे नाव, शेतीचा गट नंबर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले क्षेत्र, वितरित करण्यात येणारी शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम, बँक माहिती या ठिकाणी दिसते। ही सर्व माहिती बघितल्यानंतर शेतकरी यांना बायोमेट्रिक मशीनवरती थंब इम्प्रेशन देऊन KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी लागते। KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याची पावती मिळते अशा पद्धतीची। यानंतर तुम्हाला ही पावती मिळाल्यानंतर म्हणजे तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये तुमची अतिवृष्टी अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येते। परंतु या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय असा आहे शेतकरी मित्रांनो की बऱ्याच साऱ्या शेतकरी यांनी KYC साठी आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा सेतू सुविधा केंद्र असतील या ठिकाणी भेट दिली, परंतु KYC प्रक्रिया पूर्ण होत नाही। याचे कारण जर बघितलं तर साईटचा खूप सगळा प्रॉब्लेम चालू आहे। या साईटवरती शेतकऱ्याची KYC प्रक्रिया पूर्ण होत नाही, साईट सुरळीतपणे चालत नाही, त्यामुळे KYC प्रक्रिया होत नाही। परंतु आपण वेळोवेळी या ठिकाणी व्हिजिट करा आणि ज्यावेळेस तुमची साईट सुरळीत सुरू होईल त्यावेळेस आपली KYC ची प्रक्रिया पूर्ण करा, जेणेकरून तुम्ही अतिवृष्टी अनुदान 2022 पासून वंचित राहणार नाही। तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी अनुदान 2022 कशा पद्धतीने मिळवायचं, त्याची KYC प्रक्रिया कशा पद्धतीने असते, शेतकऱ्यांनी विशिष्ट क्रमांक कुठून घ्यायचा, त्याची वितरणाची अनुदानाची रक्कम किती आहे याबाबतची सविस्तर अशी माहिती देण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये केला आहे। शेतकरी मित्रांनो
हा उपयुक्त व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांनाही पाठवा, जेणेकरून त्यांना 2022 या वर्षातलं अतिवृष्टी अनुदान मिळविण्यास मदत होईल। या ठिकाणी तुम्हाला नेहमीच शेतकऱ्यांच्या योजना व नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असतो, त्यामुळे आपल्या या चॅनलला सहकार्य नक्की करा, म्हणजे सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।